नमस्कार मित्रांनो, दिनांक 30 जुलै 2014 रोजी एक दुर्दैवी घटना माळीण या ठिकाणी घडली होती आणि त्याच स्मृती स्थळावर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। जवळपास या घटनेला 11 वर्ष झालेली आहेत। या भागामध्ये एक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं काम करत असताना एक चांगलं सुंदर असं डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं हे माळीण हे गाव आणि या गावामध्ये गुण्या गोविंदाने राहणारी ही सगळी माणसं, त्या माणसांमध्ये येण्याचा शाळेच्या निमित्ताने या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत, तिथे काम करणाऱ्या सर्व शिक्षकांसोबत, ग्रामस्थांसोबत अनेक वेळा संवाद साधण्याचा योग आला। आणि जेव्हा 30 जुलै रोजी ही घटना घडली आणि त्या घटनेच्या अगदी 1-2 तासानंतर या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि तेव्हा जी परिस्थिती या ठिकाणी जी विदारक परिस्थिती होती ती पाहिल्यानंतर मन अगदी म्हणजे सुन्न झालं होतं की अजूनही ते क्षण, त्या गोष्टी, ती परिस्थिती जर आठवली तर अंगावर असे भीतीचे शहारे या ठिकाणी उभे राहतात की असं कसं होऊ शकतं की अनेक लहान मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील, पूर्ण गाव या ठिकाणी क्षणात नाहीसं झालं। इकडे पलीकडे आपल्याला दिसत असेल शाळेची इमारत आहे, त्या काळामध्ये नवीनच ती इमारत त्या ठिकाणी झाली होती। त्या इमारती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते। आज ती इमारत दुसऱ्या ठिकाणी, त्या ठिकाणी ती शाळा स्थलांतरित करण्यात आलेली आहे। परंतु आजच्या या निमित्तानं मला देवाकडे एवढीच प्रार्थना करावीशी वाटते की कोणाच्याही वाट्याला अशी परिस्थिती येऊ नये किंवा अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी या ठिकाणी मी देवाकडे प्रार्थना करेन। आणि निश्चितपणे या घटना होऊ नयेत यासाठीची काळजी प्रशासन असेल किंवा अनेक ज्या व्यवस्था आहेत त्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे की अशी परिस्थिती पुन्हा कुठेही उभी राहू नये। जागा असतील, अनेक वस्त्या असतील, अनेक वाड्या असतील की ज्या भागामध्ये लोक जीव मुठीत धरून या ठिकाणी वास्तव्य करता राहत आहेत, त्यांचं स्थलांतर, त्यांची सोय या ठिकाणी जर झाली तर निश्चितपणे या लोकांना सुद्धा एक त्यांच्या आत्म्याला या ठिकाणी शांती लाभेल आणि त्यांना ही श्रद्धांजली ठरेल। जेव्हा ही माळीणची दुर्दैवी घटना घडली तेव्हा जवळच असलेल्या बोरगर या गावामध्ये जी दरेवाडीची प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होतो आणि तेव्हा माझ्यासोबत याच गावचे सुपुत्र, आदर्श शिक्षक मच्छिंद्र झांजरे सर हे सुद्धा माझे सहकारी होते। आम्ही दोघं जण त्या शाळेमध्ये एकत्रित काम करत होतो आणि झालेल्या या घटनेमध्ये मच्छिंद्र झांजरे सरांची पत्नी आणि 2 लहान मुलं, त्यांचा एक गोंडस मुलगा 1लीला होता आणि मुलगी या ठिकाणी 5वीला गेली होती। संपूर्ण परिवार त्यांचा या घटनेमध्ये मृत्युमुखी पडला आणि त्यानंतर अशाही परिस्थितीतून सावरण्याचं ताकद परमेश्वराने त्यांनी दिली आणि त्याच्यातनं ते बाहेर पडले। ते स्वतः जर बाहेर पडले नाही तर त्यांच्यासोबतचे जे लोक यामध्ये मृत्युमुखी पडले होते, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांना सावरण्याचं काम सुद्धा या ठिकाणी झांजरे सरांनी पुढच्या काळामध्ये केलं होतं। पुन्हा एकदा मी या ठिकाणी या घटनेमध्ये ज्या दुर्दैवी लोकांचा मृत्यू झाला त्या सर्वच लोकांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो।